त्यामुळे मी आज 25 वर्ष अभिमानाने उभा राहिलोय आणि आज तुमच्या साक्षीने ते मी 25 वर्ष पूर्ण करत आहोत आपण साहिल कृषी सेवा केंद्र। लालबहादूर शास्त्री पंतप्रधान भूतपूर्व यांनी जो नारा दिला होता जय जवान जय किसान, माझ्या मते आज स्टेजवर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत जवान आणि किसान एकत्र, ते म्हणजे इफ्तिकार बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत। नवी मुंबई, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, पनवेल आणि आपलं जवळपास उरण हे 100% विकलं गेलं। तंजावर पासून अटकपर्यंत हे मराठा साम्राज्य जे निर्माण झालं त्याचा हिरो मेन होता बाजीराव पेशवा, जो आपल्या श्रीवर्धनचा। नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। कसे आहात सर्वजण? मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आता आपण निघालेलो आहोत निगडी या गावी। श्रीवर्धन हरिहरेश्वर रोडला निगडी गाव आहे आणि निगडी गावामध्ये साहिल कृषी सेवा केंद्र आहे। बघता बघता आज साहिल कृषी सेवा केंद्राला 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत। त्याचे जे मालक आहेत इफ्तिकार चरफरे यांनी आपल्याला निमंत्रण केलेलं आहे आणि त्या निमंत्रणाला मान देऊन आपण आता साहिल कृषी सेवा केंद्र इथे चाललेलो आहोत। तिथे कृषीची अवजारे वगैरे मिळतात आणि 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी एक कार्यक्रम ठेवलेला आहे। त्या कार्यक्रमालाच आपण चाललेलो आहोत। चला तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत त्या कार्यक्रमाला या। मी हार्दिक स्वागत करता हूं। भारत ने ठाना है कृषि उपज को बढ़ाना है, भारत को आत्मनिर्भर बनाना है, जैव उर्वरक को अपनाना है। यही नारा दिल में लेके इफ्तिकार साहब ने 1998 साहिल कृषि सेवा केंद्र की स्थापना की और बड़ी खुशी की बात है कि आज के दिन इस उद्योजक को 25 साल पूरे हुए हैं। दिस इज द सिल्वर जुबली ऑफ साहिल कृषि सेवा केंद्र। इफ्तिकार जी है, उनके साथीदार है और सबसे ज्यादा आप सभी कृषि उत्पादक
किसान बंधू यहाँ उपस्थित आहे. आता मी आमच्या मराठीच्या कार्यक्रमाकडे येतो. आत्ताच लियाकत शरीफ नगारे यांनी आपणा सर्वांचं स्वागत केलेलं आहे. कुराण पठण झालेलं आहे आणि मौलवी साहेबांनीही आपल्याला या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे. हे सर्व आशीर्वाद पाठीशी घेऊन ज्यावेळेला आपण या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकडे जातो त्यावेळेला या तरुण उद्योजकाच्या पाठीशी ठामपणे उभे असलेले आजच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे माननीय संजयजी यादवराव, कोकण भूमी प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष यांचा सिंहाचा वाटा आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या देखत इफ्तिकारजी त्यांची ओळख करून देताना नेहमी म्हणतात की हमारे भगवान. याचा अर्थच असा आहे की किती तळमळीनं गुरु आणि शिष्य एकत्र आल्यानंतर अशा प्रकारचं एक सेवा केंद्र जे कृषी केंद्र आहे ते तयार होतं. फिल्म इंडस्ट्रीत गेलात तर अमिताभ बच्चन आहे, शाहरुख खान आहे, सगळे आयडॉल आहेत अलीकडच्या मुलांचे. करीना असेल, कतरिना असेल, मुलींची आयडॉल आहे. लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान भूतपूर्व यांनी जो नारा दिला होता जय जवान जय किसान, माझ्या मते आज स्टेजवर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत जवान आणि किसान एकत्र, ते म्हणजे इफ्तिकार बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि हेच घेऊन या मातीतून सोनं पिकवायचं अशा प्रकारची ईर्ष्या, मनीषा आणि सदिच्छा बाळगून आज हा सगळा डोलारा त्यांनी उभा केलेला आहे. पुढंच एक वेळ आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीकडे वळतो. मी या ठिकाणी आमंत्रित केलेलंच आहे आजच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे माननीय संजयजी यादवराव, जे कोकण भूमी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, ग्लोबल कोकण बिझनेस याचेही अध्यक्ष, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या कोकणी माणसाला पर्यटन आणि प्रदूषण मुक्त करण्यासाठी जे जे मार्गदर्शन लागेल ते मार्गदर्शन करणारे आणि अर्थातच इफ्तिकारजींसाठी एक उत्कृष्ट फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड या स्वरूपामध्ये संजयजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याप्रमाणे माजी बँक मॅनेजर की ज्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये इफ्तिकारजींना आर्थिक बळ दिलं, पाठबळ दिलं, म्हणूनच आज आपल्याला हा रौप्य महोत्सवी समारंभ या ठिकाणी दिमाखात साजरा करता येतोय. ते माननीय शेखर हेमंत मुफीड साहेब यांनी व्यासपीठावर याची त्यांना विनंती करतो. आणि अर्थातच साहिल कृषी सेवा केंद्राचे सर्वा प्रमुख माननीय इफ्तिकारजी तरफरे या ठिकाणी आहेतच. मी थोडक्यात या ठिकाणी इफ्तिकारजींबद्दल एवढंच सांगेन जे 2 दिवसांनी मला समजलेलं आहे आणि इथं आल्यानंतर मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेलं आहे. वडिलांची शेतीत काम करण्याची आवड. अनेक जण आपल्याला असे दिसतात की पैसे आहेत, फॅशन म्हणून फार्महाऊस घेतात, पण स्वतःच्याकडे उपलब्ध असलेल्या थोड्याशा गुंठ्यांमधून काहीतरी उत्पादन करावं अशा प्रकारची ईर्ष्यापणाशी घेऊन ज्यांनी पॅशन म्हणून शेती केली ते इफ्तिकारजी. गुरं राखण्यापासून शेतमजूर म्हणून आणि अर्थातच सगळ्या अडीअडचणीतून गेल्यानंतर आज या पदावर ते विराजमान आहेत. आणि त्यांना ज्या अडचणी आल्या त्या आपल्या आसपासच्या शेतकरी बांधवांना येऊ नयेत यासाठी संजयजींचं मार्गदर्शन घेऊन त्यांनी हे साहिल कृषी केंद्र या ठिकाणी उभं केलेलं आहे. अनेकांचे हातभार त्याच्यामध्ये आहेत. इफ्तिकारजी त्यांच्या मनोगतामध्ये त्यांचं ऋण व्यक्त करतील. 2013 साली कोकण कृषी उद्योजक म्हणून सन्मानित करण्यात आलेले इफ्तिकारजी आपल्या रस्ते वाहतूकचे आणि संपूर्ण भारतभर ज्यांचं एक सक्षम, कार्यक्षम आणि सर्वांना सामावून घेणारा अशा प्रकारचा केंद्रीय मंत्री म्हणजे माननीय नितीनजी गडकरी साहेब यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. आणि अर्थातच मंडणगडचे आमच्या माननीय आमदार भाई जगताप यांच्या समवेत त्यांचं सन्मान झालेला या ठिकाणी पाहतो आहे. आणि दुसरा सन्मान हा अतिशय महत्वाचा
तो म्हणजे 16 जुलै 2023 रोजी ग्लोबल कोकण व कोकण क्लबच्या वतीने कोकण आयडॉल पुरस्कार मिळालेला आहे. खऱ्या अर्थाने या पुढच्या पिढीला सांगायला हवं की तुमचे 2च आयडॉल असले पाहिजे, एक जवान आणि दुसरा किसान, तिसरा असता कामा नये. तर खऱ्या अर्थानं जी मगाशी घोषणा केली आपण जैव उर्वरक अपनाना आहे, हा त्याचा अर्थ आहे. मी माननीय इफ्तिकारजीला विनंती करतो की आजच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे माननीय संजयजी यादवराव, कोकण भूमी प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष यांचा जाहीर सत्कार करावा, स्वागत करावं. आपण सर्वांच्या वतीने इफ्तिकारजींचा या ठिकाणी जाहीर सत्कार करतो आहोत. संदीप गौरकर, ट्रॉपिकल ॲग्रो सिस्टीम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा प्रतिनिधी. आपली कंपनी जैविक, रासायनिक आणि सेंद्रिय खते आणि उत्पादने यांचा व्यवसाय करते, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आणि त्यामध्ये आम्हाला अमूल्य सहकार्य हे इफ्तिकार शेठचं मिळालेलं आहे. आपली कंपनी साधारण 53 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे आणि इफ्तिकार शेठने आता 25 वर्ष पूर्ण केलेली आहे. तर आमच्या त्यांना या दिवशी शुभेच्छा आहेत की त्यांनी आता आपल्या व्यवसायाची 50 वर्ष पूर्ण करून त्या कार्यक्रमासाठी परत एकदा आम्हाला बोलावं.
मी सिद्धांत जाधव पोळतपूर तालुक्यावरून आलेलो आहोत. सरांसोबत आमचा संपर्क गेली 6 वर्ष आहे. माझे आजोबा विनायक मोरे हे इथे प्रथम सरांना भेटण्यासाठी आलेले आणि आम्ही इथून ब्रश कटर ही मशीन घेऊन गेलेलो आहोत. सर आम्हाला मोलाचं मार्गदर्शन करतात. आम्हाला काही अडचणी आल्या मशीन बद्दल किंवा आम्ही आता शेती जरी करतो, आम्ही आंबे लावले, काजू, चिकू हे आम्ही झाडे लावलेली आहेत, याबद्दल जे काही मार्गदर्शन असेल ते सर आम्हाला वेळोवेळी करतात. आणि जर का आम्हाला काही अडचणी असतील, आम्हाला पोळतपूरवरून इथे यायला खूप वेळ लागतो, परंतु आम्ही सरांना कधीही कॉल केला तरी सर आमचा प्रथमतः कॉल उचलतात आणि आमची काही अडचण असेल तर त्यावर कशी मात करायची किंवा त्यावर कोणतं उपाय करायचं याचं मार्गदर्शन सर आम्हाला वेळोवेळी करतात. त्याबद्दल सरांचे धन्यवाद. आणि मी सरांना साहिल कृषी सेवा केंद्र याला 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मी माझ्या कुटुंबाच्या वतीने तसेच माझ्या पोळतपूर तालुक्याच्या वतीने आणि रायगड जिल्ह्याच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथेच सांगतो धन्यवाद. जय हिंद. पण आपल्या सर्वांना आयोजकांच्या वतीने विनंती आहे की स्नेहभोजनाचा लाभ घेतल्याशिवाय कोणीही जायचं नाही. यानंतर आजच्या या कार्यक्रमाची सत्कार मूर्ती आणि साहिल कृषी सेवा केंद्राचे सर्वेसर्वा माननीय इफ्तिकारजी सरफरे साहेब यांना मी विनंती करतो की ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. अस्सलाम वालेकुम, नमस्कार, आदाब. प्रथम मी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे संजय यादवराव आणि व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर यांना धन्यवाद देतो. तसेच माझे शेतकरी मित्र बंधू यांनाही धन्यवाद देतो, ज्यांनी माझ्या छोट्याशा आमंत्रणाला मान देऊन सर्व शेतकरी ह्या ठिकाणी उपस्थित राहिलेत. मी त्यांना प्रथम धन्यवाद देतो. माझ्या ह्या 25 वर्षाच्या प्रवासामध्ये शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थाने मोलाचा वाटा आहे. तर तुमच्या सहकार्यामुळे मी आज 25 वर्ष अभिमानाने उभा राहिलोय आणि आज तुमच्या साक्षीने ते मी 25 वर्ष पूर्ण करत आहोत आपण साहिल कृषी सेवा केंद्राचे. ते केवळ तुमच्या आणि तुमच्याच मुले हे शक्य झालेलं आहे, नाही तर मी एकटा काहीच करू शकत नव्हतो. धन्यवाद आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा करतो. माझे महत्वाचे प्रिय मित्र आहेत, ह्याच्यामध्ये प्रिय शेतकरी आहेत, सगळे बंधू आहेत. तसे माझे खरे मार्गदर्शक संजयजी यादवराव, नारायणजी पाटील साहेब, जरी कंपनीचे ओनर असले तरी माझे मार्गदर्शक आहेत. तसेच व्यवसाय म्हणलं तर आर्थिक बल लागतो आणि तो आर्थिक बल देण्याचं काम शेखर हेमंत मुपीट यांनी केलेलं आहे. मार्गदर्शक खरे संजयजी यादवराव हे माझे एकट्याचे मार्गदर्शक नसून अख्ख्या कोकणाचे सावंतवाडी ते डहाणूपर्यंतचे कुठला गाव त्यांना ओळखत नसेल, कुठला माणूस त्यांना ओळखत नसेल आणि त्यांची कामाची पद्धत कुणाला माहित नसेल असं मला वाटत नाही. ऍक्च्युली मला कामाला जी बल मिळाली आणि जे मनगटात जी ताकद आली माझ्या व्यवसाय करण्याची 2013 मध्ये ग्लोबल कोकणच्या वतीने नितीनजी गडकरींच्या हस्ते मला सन्मान करण्यात आलं. त्याच वेळेला माझ्या मनात एक गोष्ट बसली की जर आपल्या कामाची एखादी संस्था, एखादी व्यक्ती आपल्या कामाची जर दखल घेत असेल ते आपली काहीतरी जबाबदारी वाटतो. आणि त्या जबाबदारीमुळे मी ठरवलं की आपला व्यवसाय ह्या शेतकऱ्यांपर्यंत एकदम स्वच्छ आणि सिस्टमॅटिक पोहोचावं. काम तर सगळीच जण करतात, काम मीही करतो, काम आपणही करतात, पण एखादी व्यक्ती असा असतो ज्याच्या कामाची दखल घेतली जातो. त्या कामाची कोकणातल्या 8 उद्योजकांची आपण दखल घेतली त्यावेळेला. त्यातला एक म्हणजे रायगड मधला मी केवळ एक व्यक्ती होतो. मलाही माहित नाही की मी असं कुठलं काम करतोय ज्या कामाची दखल घेतली गेली. पण ज्या वेळेला आपण जो सत्कार केलं माझं आणि माझ्या निदर्शनात आलं की आपण काय करतोय आणि कोणासाठी करतोय आणि उलट्या जबाबदारी आमच्या खांद्यावर तुम्ही टाकण्याचं काम केलं. कोकण भूमी प्रतिष्ठान याच्या माध्यमातून कोकण आयडॉल म्हणून तुम्ही मला सन्मानित करण्यात आलं. आपलं धन्यवाद. पहिली गोष्ट की माझ्यासारख्या सामान्य माणसाला आपण सन्मानित केलं त्याबद्दल कोकण भूमी प्रतिष्ठान आणि कोकण वासियांचा मी आभार मानतो. जरी आमच्या कंपनीचे काही प्रतिनिधी आहेत त्यांचाही आम्हाला खऱ्या अर्थाने मार्गदर्शन लागतो. कसे कुठले प्रोडक्ट आपल्याला इथे वापरावे, कसे वापरावे, किती प्रमाणात वापरावे याचं मार्गदर्शन आपल्या सगळ्या कंपन्यांचा
ट्रॉपिकल कंपनी, ओपल कंपनी, एक्सपर्ट बायोटेक कंपनी, मशिनरी मध्ये MTS कंपनी, इस्टिगा कंपनी, असे बरेचसे कंपनी आपल्या सोबत जोडलेले आहेत. आपल्याला कुठेच इथे म्हणजे आपल्या क्षेत्रामध्ये वापरायला कुठलीच गोष्ट कमी पडत नाही. आपल्याकडे जरी आपण सेल करत असलो तरी सर्व्हिस पण आपण देतो. आपले काही शेतकरी इथे मनोगत केलेले आहेत. आपल्याकडे पोलादपूरवरून येतात शेतकरी. आज खोपोलीवरून आपले मित्र परिवार आलेले आहेत. मला वाटतं शेतकरी मित्र सुद्धा आलेले असावेत इथे. मिसाल म्हणून आहेत, गीर गाईचा व्यवसाय करतात, पॉली हाऊस आहे त्यांचा. आज 15 वर्ष आपल्या सोबत ते जोडलेले आहेत. म्हणजे खोपोलीचे देखील आपल्याकडे शेतकरी आहेत, पोलादपूरचे सुद्धा आहेत, अलिबागचे सुद्धा शेतकरी आपल्याकडे जोडलेले आहेत, मटणगड तालुक्यातले शेतकरी जोडलेले आहेत आपल्याकडे. या 25 वर्षात आपण कमवलेलं हे खऱ्या अर्थाने यश आहे आणि हे आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे आपण 25 वर्ष पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे होस्ट इफ्तिकार आमचे मार्गदर्शक पाटील सर, गणेश भगत, रोहा तालुक्यामध्ये 1000 शेतकऱ्यांचं संघटन ज्यांनी उभं केलंय आणि मुंबईत नाही येऊन आणि आता मुंबई सोडून असा आमचा गणेश भगत, गोडके सर, सरपंच जाधव, हुकुंज जाधव आणि सूत्रसंचालन खूप चांगलं केलं घोडके सर. कृषी सेवा केंद्र आणि मी नेहमी लालाभाई असं सांगतो, 4000 रुपये टनवाला ऊस म्हणजे किलोचा भाव किती? 4 रुपये. कांद्याचा किलोचा भाव किती? कधीतरी 100 रुपये, नाहीतर 2च रुपये. भाजीचा किलोचा भाव किती? 4 रुपये, 8 रुपये शेतकऱ्याला मिळणार, 10 रुपये. पण त्या 4 रुपयाच्या किलोच्या ऊसातलं 100 कोटीचा एका तालुक्यात साखर कारखाना, 20-25,000, 50,000 एकरवर ऊसाची लागवड. इतक्या शेतकऱ्याला एकरी 70,000, 1 लाख रुपये मिळवून देण्याची व्यवस्था. त्याच ऊसाबरोबर गाई आणि मग दूध सोसायट्या आणि मग त्याच तालुक्यातल्या 5-10 हजार तरुणांना देणारा एक साखर कारखाना, जो साखर पण बनवतो आणि जो अल्कोहोल पण बनवतो, बरोबर आहे. आणि मग तोच साखर कारखाना त्या तालुक्यातली एक शिक्षण संस्था चालवतो. एक मॉडेल हे उभं राहिलं वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये. 2 रुपये किलोवाला वेस्टर्न महाराष्ट्र आज युरोपशी स्पर्धा करतो. आणि आमचं काय? काळी मिरीचा काय भाव आहे? 500 रुपये किलो. दालचिनीचा काय भाव आहे? ज्याच्यासाठी इंग्रज भारतात आले, नंतर त्यांनी राज्य केलं, त्या ठिकाणी हळदीचा काय भाव आहे? कोकणातली प्रत्येक गोष्ट आणि जगातली सर्वोत्तम जर काय पिकत असेल कुठे तर या मातीत पिकतो. हापूस आंब्याचा काय भाव आहे? सुरुवातीला 400 रुपये किलो. काजूचा काय भाव आहे? बाकी काजू गेले चुलीत, कोकणातल्या काजूचा भाव 1000 रुपये किलो. बरोबर, हे सगळं आहे. 50 वर्ष साखर कारखाना उभा करण्यासाठी 90 कोटी. मग तो बुडाला की तो बुडू नये म्हणून, मग तो ऊस कमी पिकला म्हणून शेतकऱ्यांना मदत, मग साखर जास्त पिकली म्हणून त्यांना लेवी का? ते भाव कमी आले, साखर कारखाने बुडले नाही पाहिजे. एखादी इंडस्ट्री इतका बॅकअप दिल्यानंतर उभी राहते पाटील सर. आणि आमच्या कुठल्याच विषयाला, मग आमचं पर्यटन असेल, मग आमची शेती असेल, मग आमचा मच्छीमार असेल, सगळं श्रीमंत होता मी. याला बॅकअप पण दिला नाही. बॅकअप का दिला नाही? त्याला 90% कारणीभूत जर कोण असेल तर तो कोकणी माणूस.
आपण आणि याला 10% कोण कारणीभूत असेल तर बँक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सांगतो, कोकणातले अधिकारी जे मूळचे कोकणातले नाहीत, मध्य कोकणातले आहेत का माहित नाही मला, आरोप म्हणून आहेत, खूप चांगले माणसाले मॅडम सारखी खूप चांगली अधिकारी पण आहेत, पण ही सगळी परिस्थिती आहे साहेब. 3च विषय आहेत कोकणचे, बाकी नाणार प्रकल्प MIDC हे सगळं झूट आहे. ते देशासाठी आहे, देशाला GST मिळणार, उत्तर भारतीयांना रोजगार मिळणार, आम्हाला रोजगार मिळायचा असेल तर 3च विषय, पर्यटन, शेती आणि मासे. आणि ह्या तिन्हीला महाराष्ट्र सरकारचं 75 वर्ष, सरकार कोणाचं पण येऊ दे, 0 बजेट आहे. त्याबद्दल स्वतंत्रपणे बोलतो. इफ्तिकारने कळत न कळत पण कोकणासाठी इफ्तिकार एक मॉडेल उभं राहिले. म्हणजे मी आज इफ्तिकारला विनंती करणार आहे की कृषी सेवा केंद्र ही गरज आहे. शेतीला टेक्नॉलॉजीशी कनेक्ट करणं आवश्यक आहे, शेतीचं मेकॅनायझेशन करणं आवश्यक आहे. शेती हे तंत्र आहे, शेती ही कला आहे, कुलकर्णी काकांनी सांगितलं. त्यामुळे हे सगळं जोडणं आवश्यक आहे. एकेका तालुक्यामध्ये 4-4 कृषी सेवा केंद्र आहेत. इफ्तिकारचं कृषी सेवा केंद्र आहे, त्यात नवीन काय, त्यात वेगळं काय, एकेका तालुक्यात आहेत 4 केंद्र. 4 केंद्र काय करतात तर द्राक्षावर मारणाऱ्या फवारण्या आंब्यावर मारायला सांगतात. ऊसासाठी असलेलं तंत्रज्ञान कोकणातल्या लोकांना देतात, कारण ह्याने पण अभ्यास केलेला नसतो. त्याला कुठली तरी कंपनी आणून देते, हे पेस्टिसाइड दे, ही टेक्नॉलॉजी दे, आणि असं कोकणात सगळीकडे चालतं. आणि त्यामुळे ती टेक्नॉलॉजी यशस्वी होत नाही. आणि इफ्तिकारने काय फरक केलाय की तो फक्त व्यवसाय करत नाही, तो कमिशनवाला काम करत नाही, तो मिशनवाला काम करतोय. आणि त्यामुळे आपल्या आंब्यावाल्याला काय पाहिजे, आपल्या काजूवाल्याला काय पाहिजे, आपला भाजी पिकवतोय त्या शेतकऱ्याला काय पाहिजे, या सगळ्याचा अभ्यास करत करत 25 वर्षामध्ये सुदैवाने एक या टेक्नॉलॉजी मधला एक्सपर्ट आपल्यामध्ये तयार झाला. पण मित्रांनो, स्थिती अशी आहे की नवी मुंबई, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, पनवेल आणि आता जवळपास उरण हे 100% विकलं गेलं. किती? इथे सातबाऱ्यावरती मराठी माणूस आता काही थोडे शिल्लक असतील, ते पण गुजराती मारवाड्यांना विकतील. आणि इथं कोणीही मराठी माणूस सातबाऱ्यावरती नाही, सगळे म्हात्रे घरत, आमचे मिशीला तूप लावून भांडणारे मराठे. जमीन नाही, जमीन गेली, ही परिस्थिती. त्याच्या पुढे येऊ आपण पेण, अलिबाग, वाडा, जव्हार, मुरबाड, कर्जत साहेब 90% विकले. किती? 90%. त्याच्या थोडं पुढे आलं रोहा, मुरुड 50 ते 70%. श्रीवर्धन किती विकलं गेलं माहितीये का आपल्याला? 70%. बरोबर आहे. आता ग्रीनफील्ड हायवे येतोय, वरदान आहे. ग्रीनफील्ड हायवे आल्यानंतर तुम्हाला सांगतो, आजपासून 5 वर्षांनी इथल्या जमिनीची किंमत कमीत कमी 50 लाख रुपये ते 1 कोटी रुपये एकर असेल. 10 वर्षांनी 30 कमत 5 कोटी पर्यंत जाईल. आणि एक टाइम असेल की इथे एका एकराची किंमत ही 25 कोटी 50 कोटी असेल. पण त्यावेळी माझा कोकणातला माणूस स्वतःच्या जमिनीवर, आणि तेव्हा म्हणत असेल की माझ्या पुराला इथे तुमच्या रिसॉर्ट वरती जरा वॉचमन म्हणून ठेवाल का, काय, किंवा वेटर म्हणून जरा घ्याल का, मालक कोण, त्याच्याच जमिनीवरती मस्त 500 खोल्यांचा, आता आपले 20-25 खोल्यांचे प्रोजेक्ट होत आहेत.
आता साहेब अजून 10 वर्षांनी इथे 100 खोल्यांचे 200 खोल्यांचे पर्यटनाचे प्रोजेक्ट होतील आणि बाकी खूप साऱ्या गोष्टी होणार. आणि मग असंच पुढे गेलं ना तर मोपा एअरपोर्ट झाला, त्यामुळे तिकडून तशी सुरुवात झाली 90%ची. आणि मग खेड दापोली 50%वर 60%वर आलाय. तुझा स्टार्टअप आणि हा स्टार्टअप 5 वर्षात होईल 10 वर्षात मला माहित नाही, पण 10 वर्षानंतर इफ्तिकारची कृषी क्षेत्रातली 100 कोटीची कंपनी झाली पाहिजे आपल्याला. किती? आणि यातनं 50 उद्योजक काम केले पाहिजे आणि एक ऑर्गनाइज शेतीचं मार्गदर्शन करणारी, टेक्नॉलॉजी देणारी एक व्यवस्था उभी राहिली पाहिजे. अशा व्यवस्था आपण उभी करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय कोकण. फक्त एकच विषय श्रीवर्धनामध्ये मला सांगितलं पाहिजे की नेपोलियन बोनापार्ट हा जेवढी जमीन जिंकला त्याच्या 2 पट जमीन बाजीराव पेशवा जिंकला होता. नेपोलियन बोनापार्टच्या दुप्पट. नेपोलियन 10 वर्ष जिंकला, 11 वर्षी हरला आणि त्याने आत्महत्या केली. बाजीराव पेशवा आणि छत्रपती शाहू महाराजांचं नेतृत्व आणि बाजीराव पेशवाची धडाडी संपूर्ण भारत तंजावर पासून अटकपर्यंत हे मराठा साम्राज्य जे निर्माण झालं त्याचा हिरो मेन होता बाजीराव पेशवा, जो आपल्या श्रीवर्धनचा आणि तो नुसता जिंकला नाही, 20 वर्षे 40 लढाई जिंकला आणि त्याने त्याची व्यवस्था लावली आणि जी सिस्टीम लावली त्यातून ते साम्राज्य 100 वर्ष रिटेन झालं. बरोबर आहे. असा जर बाजीराव पेशवा श्रीवर्धनचा असेल तर मला वाटते श्रीवर्धन मधल्या कार्यकर्त्यांनी कुठेतरी 15, 20, 25 एकर जागेवर, त्याच्यामध्ये पण मी तुमच्या बरोबर काम करायला तयार आहे, पण आपण एक बाजीराव पेशव्याचं पार्क बनवलं पाहिजे. आणि नाना फडणवीसांपासून, नाना फडणवीसांचं आडनाव भानू, एक मंडणगडच्या वेळाचे आहे, तर हा संपूर्ण जो इतिहास आहे मराठा साम्राज्याचा, या इतिहासाचा जो हा गोल्डन पिरियड आहे, याचं प्रेझेंटेशन कुठेतरी श्रीवर्धनचं सगळ्यात मोठं अट्रॅक्शन हा बाजीराव पेशव्याचं जर आपण इथे प्रेझेंटेशन निर्माण करू शकलो तर इथे आलेले पर्यटक त्यांना कळेल की आपण कुठे आलो. म्हणजे मी मागणी केली आहे सरकारकडे, मलाच लाज वाटते म्हणून मी मोठ्याने बोलत नाही, पण आपल्या हायवेला स्वराज्य भूमी महामार्ग असं नाव द्या, अशी आपली मागणी. पहिलं गाव वासुदेव बळवंत फडके, मग कान्होजी आंग्रे, मग बाजीराव पेशवा, मग पेडमध्ये विनोबा भावे, मग प्रत्यक्ष परमेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, तानाजी मालुसरे, आंबेडकर, सावरकर, गोखले, आगरकर, झाशीची राणी, अनंत कानेरे. या देशाचे 100 राष्ट्रपुरुष असतील, त्यातले 25% एकट्या कोकणाने दिले. आमच्यावर अन्याय होताच कामा नये, दुर्दैव आहे. आणि म्हणून या हायवेला नाव द्यायचं ठरवलंय आणि ह्या सगळ्या 25 लोकांचं थीम पार्क उभं करायची जबाबदारी मी घेतली आणि ते मंडणगडाचे सेंटर उभं करणार. तिकडे जागा मिळाली तर तिकडे, इकडे मिळाली तर श्रीवर्धन मध्ये, तिथेच हे सेंटर पण उभं करणार, हे पण सांगतो. मी जे ठरवलंय ते मी करणार, पण मला वाटतं की माझ्यासारखे असे 100 कार्यकर्ते आणि त्यांच्या पाठीमागे 100 कार्यकर्ते असे जर आपण मिळालं तर मरुदे आमदारकीनी, मरुदे जिल्हा परिषद, साला आपल्या कोकणासाठी काहीतरी आपण सगळेजण मिळून करूया. जय हिंद, जय कोकण. धन्यवाद. यानंतर महत्वाचा कार्यक्रम, साहिल कृषी सेवा केंद्राला 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल 25 वर्ष पूर्ती निमित्त 25 ऑफरचा धमाका या नामफलकाचं अनावरण आता होणार आहे. संकल्पना अशी आहे की 26 ऑक्टोबर 2023 ते 15 मार्च 2024 या कालावधीमध्ये साहिल कृषी सेवा केंद्रातून रोखीनं जी अवजारं वस्तू घेतल्या जातील त्याच्यावर एक गिफ्ट असेल. ते गिफ्ट सुद्धा
शेतीला उपयुक्त असंच असणार आहे। मग ही रेंज 2500 पासून ते 9 लाखापर्यंत आहे, म्हणजे कमी जास्त ज्याला करू शकतो खर्च त्यांच्यासाठी आहे। फक्त सदर ऑफरमध्ये स्पेअर पार्ट्सची खरेदी बिल, मशिनरी मेंटेनन्स बिल, केमिकल फर्टिलायझर, नर्सरी रोपे, कलम तसेच इरिगेशन मटेरियल खरेदी समाविष्ट असणार नाही, अटी शर्ती लागू, अशा प्रकारची ही संकल्पना आहे। 25 वर्ष झाली म्हणून 25 धमाका ऑफर्स या ठिकाणी दिलेल्या आहेत, 2500 पासून ते 9 लाखापर्यंत, आणि हे ब्राउचर प्रत्येकाला दिलं जाणार आहे। त्यामुळे तुम्हाला त्यातून कळेल, आणि जवळजवळ मला वाटतं 26 ऑक्टोबर ते 15 मार्च म्हणजे बराच कालावधी आहे, त्याच्यावर निश्चितपणे विचार करावा। आणि खऱ्या अर्थानं कोकणचे सुपुत्र म्हणून ज्यांना आपण या ठिकाणी आता ऐकलेलं आहे, ते माननीय संजयरावजींना विनंती करतो की आपल्या हस्ते या नामफलकाचं अनावरण करावं, त्यांच्यासमवेत सर्व मान्यवरांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं। दिवसाचं एक महत्त्व सुद्धा आहे। आज 26 ऑक्टोबर म्हणजे साहिल कृषी सेवा केंद्राचे सर्वेसर्वा श्री इफ्तिकार चरपरे सर यांचा आज वाढदिवस आहे। यांचा आज वाढदिवस आहे आणि ते निमित्त साधून आज आपण हा कार्यक्रम आयोजित केला होता। आणि त्यांचं असं म्हणणं होतं की हे आधी कुठे जाहीर करू नका, हे सस्पेन्स असू दे। पाहतोय की साहिल कृषी केंद्राची ही वाटचाल, यशस्वी वाटचाल 25 वर्षाची आहे, पण आज इफ्तिकार चरपरे यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे आणि त्यानिमित्ताने आता केक कापणार आहेत। आता त्याचं पण सेलिब्रेशन आता आपण पाहणार आहोत। मी आपल्या सगळ्यांच्या वतीने साहिल कृषी सेवा केंद्र, आमच्या पूर्ण कर्मचारी वृंद, सन्माननीय उपस्थिती, तसेच आपली प्रार्थनीय सगळ्यांची उपस्थिती, शेतकरी बांधव भगिनी यांच्या वतीने श्री चरपरे सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर इफ्तिकार, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू। साहिल कृषी सेवा केंद्र 25 वर्ष यशाची वाटचाल करणारे आपले इफ्तिकारजी चरपरेजी या ठिकाणी आहेत। त्यांच्याकडनं सुद्धा आपण 2 शब्द ऐकूया आणि त्यांना प्रथम आपला जीवन फॅमिलीतर्फे शुभेच्छा देऊया। इफ्तिकारजी नमस्कार। नमस्ते। आज यशाची 25 वर्ष वाटचाल ही तुमची आहे आणि आम्हालाही सुद्धा छान असं वाटलं की या ठिकाणी भरपूर कोकणातले भरपूर मान्यवर सुद्धा उपस्थित होते। 2 शब्द आम्हाला तुमच्याकडनं सुद्धा ऐकायचे आहेत या वाटचालीचे। प्रथम मी आपला जीवन बोलणारा यूट्यूब चॅनलचा एक जीवन म्हणून सगळ्यांना जीवन देणारा आणि सगळ्यांची बातम्या जगभर प्रसिद्ध करणाऱ्याला मी पहिले शुभेच्छा देतो। माझे आपल्या साहिल कृषी सेवा केंद्राचे 25 वर्ष मी आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीने, आपल्या सगळ्यांच्या साक्षीने पुरे करत आहोत। त्याबद्दल मी आपल्या शेतकरी परिवाराला, तसेच मान्यवर आपले जे संजय यादवरावजी आहेत त्यांना, तसेच आपले काही अधिकारी वर्ग आहेत जे बँक क्षेत्रातले असतील, माझे ते मित्र
शेखर हेमंत मुके ज्यांनी खऱ्या अर्थाने आर्थिक पाठबळ दिला आम्हाला आणि ह्या व्यवसायाला पुढे नेण्याची संधी दिली खऱ्या अर्थाने, मी त्यांचाही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. त्याचप्रमाणे संजय यादवरावजींनी जे आम्हाला जी पाठबळ दिला आणि कोकणाला जे पुढे नेण्याची जी वाटचाल जी आम्हाला दाखवली, खऱ्या अर्थाने मार्गदर्शक आमचे संजय यादवराव आहेत. त्याचप्रमाणे 2013मध्ये खऱ्या अर्थाने नितीनजी गडकरींच्या हस्ते आमचा जो सन्मान करण्यात आलं होतं, त्या सन्मानातून खऱ्या अर्थाने गती मिळाली आपल्या ह्या व्यवसाय करण्याची. त्याचप्रमाणे कोकण आयडॉल म्हणून आपल्याला घोषित करण्यात आला 16 जुलै 2023मध्ये. आणि आज आपण ह्या व्यवसायाची 25वी पूर्ण करत आहोत सगळ्यांच्या साक्षीने. धन्यवाद. आपण सुद्धा त्यांना शुभेच्छा देऊया पुढील वाटचालीसाठी आणि त्यांनी शतकी महोत्सव वर्ष साजरा करावा हीच आपण शुभेच्छा देतोय आपल्या जीवनतर्फे. चला, इफ्तिकार भाईंनी पण छान अशी आपल्याला माहिती दिली. पण या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित हरेश्वरचे सरपंच अमितजी खोतसुद्धा आहेत. यांच्याकडनं सुद्धा आपण या साहिल कृषी केंद्राबद्दल 2 शब्द ऐकूया. अमितजी नमस्कार. नमस्ते. आम्हाला 2 शब्द, आपली सगळी फॅमिली आपल्याला बघते, 2 शब्द आपल्याला या साहिल कृषी सेवा केंद्राबद्दल सांगा. साहिल कृषी सेवा केंद्र हे आज 25 वर्षात पदार्पण करत आहे. खरं कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. साहिल कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून शेतकरी आणि शेती याचं सुवर्णमध्ये साधण्याचं काम या साहिल कृषी सेवा केंद्राने केलेलं आहे आणि हे खरोखरच कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. भविष्यामध्ये मी साहिल कृषी सेवा केंद्राला शुभेच्छा देईन की त्यांनी 100 वर्ष तरी अशी पूर्ण सेवा करायचं ध्येय गाठावं आणि उत्कृष्ट असे शेतकरी या भागामध्ये निर्माण करावे हीच अपेक्षा ठेवून पुनश्च एकदा साहिल कृषी केंद्राला हरिहरेश्वर वासियांकडनं आणि देवभूमीकडनं मी समस्त शुभेच्छा देतो. धन्यवाद अमितजी. अमितजींनी पण साहिल कृषी सेवा केंद्राला ही शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी भोजनाचा हा कार्यक्रमसुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. यशाची 25 वर्ष यशस्वी वाटचाल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. साहिल कृषी केंद्र याला आज 25 वर्ष पूर्ण झाले आणि सर्व मान्यवरांनी या ठिकाणी त्यांना शुभेच्छासुद्धा दिले की अशीच ही वाटचाल आपली पुढे चालू राहावी असं इफ्तिकार चरपरे यांना सर्वांनी आशीर्वादसुद्धा दिलेले आहेत आणि सर्वांनी मनोगतसुद्धा व्यक्त केलं. या ठिकाणी आपल्याला सर्वांना पाहायला मिळालं आणि सगळ्यांनी कृषीकडं वळलं पाहिजे. गावाच्या गावं कोकणामध्ये विकास व्हायचा असेल तर शेती केली पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारची शेती या कोकणामध्ये प्रत्येकाने केली पाहिजे असे भरपूर जणांनी या ठिकाणी मनोगतसुद्धा केलेलं आहे. आपण सुद्धा ऐकलं आणि छान असा हा कार्यक्रम आपल्याला पाहता आला. आपल्याला कसा वाटला तो कमेंट्स करून जरूर पाठवा. आपल्या कमेंट्स जरुरीच्या आहेत. आणि जाता आता एवढंच सांगतो, आपला जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद.